नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात् उद्धृता अस्ति। सप्तमभागस्य त्रयोदशी कथा एषा अस्तु। तर्हि आरंभं कुर्मः। राजे नगारखान्यातून बाले किल्ल्याच्या आतल्या चौकात आले. आपल्या महालाला वळसा घालून राजे जात होते. जामदार खाना ओलांडून ते 7 महालाच्या सदरेवर आले. मुजरा करणाऱ्या सेवकांचे राजांना भान नव्हते. ते सरळ सोयराबाईंच्या महाली गेले. सोयराबाई महालाच्या सोप्यात बसल्या होत्या. शेजारी राजाराम खेळत होता. राजे आकस्मिक आलेले पाहून साऱ्या दासी गडबडीने पदर सावरून उभ्या राहिल्या. सोयराबाई पण उठल्या. राजाराम, आबासाहेब म्हणत राजांच्याकडे धावले. राजारामांना उचलून घेत राजांनी विचारले, आपली तब्येत बरी नव्हती ना? जरा डोकं दुखतं. हं, ठीक आहे. पन्हाळा फत्ते झाला ते सांगायला आम्ही आलो होतो. सोयराबाईंनी मान वर केली. सोयराबाईंचा नूर निराळा दिसत होता. त्या एकदम बोलून गेल्या, तेवढा राहिला होता वाटतं. मतलब? नाही, मला माहीत नव्हतं. उद्या जगदीश्वर प्रासादाकडे जायचे. साऱ्यांनीच यायला हवं. राणीसाहेब, आज खरंच आपली तब्येत बरी दिसत नाही. आपण विश्रांती घ्या. हातातल्या राजारामाला राजे म्हणाले, चला बाळराजे, आपण तोफा उडवू. फिरायला न्याल म्हणून बाळराजे कपडे करून बसले होते. केवढे रडले. आमच्या पण मनात होतं, पण पुन्हा वाटलं कुठंतरी हवा बांधायची. येतो आम्ही. राजे महालाबाहेर पडले. काही पावले टाकेपर्यंत ते विचारात गडल्यासारखे भासले. पण नंतर त्यांचा नूर पालटला. सदरेवर उभ्या असलेल्या बाळाजींना राजांनी विचारले, बाळाजी, जासूद कुठं आहे? जी, बोलवतो. राजे सदरेवर बसले. सारे उभे होते. प्रत्येकाच्या मुखावर विजयाचा आनंद दिसत होता. राजांनी बाळाजींना आज्ञा केली. बाळाजी गडबडीने राजसदरेवरून निघून गेले. पन्हाळ्यावरून आलेला जासूद सदरेवर आला. मुजरा करून त्याने राजांना थैली दिली. राजांनी पत्र वाचले. राजांचे नेत्र सुखावले. राजांनी उभे राहून हाक मारली, बाळाजी. बाळाजी गडबडीने आत येत होते. मागून 2 कारकून हातात तबके घेऊन चालत होते. राजांनी तबकांवरील रुमाल उचलले. एका तबकात मोहरा आणि दुसऱ्या तबकात साखर होती. राजांनी हातात साखर घेतली. ते जासुदाजवळ गेले. जासूद संकोचला होता. राजे म्हणाले, तोंड उघड. महाराज, तोंड उघड. जासुदाने तोंड उघडले. राजांनी आपल्या हातांनी त्याच्या मुखात साखर घातली. साऱ्यांच्या बरोबर हसत राजांनी सांगितले, ही आनंदाची बातमी सांगितल्याबद्दल या जासुदाला 100 सुवर्ण होऊन खुशाली द्या. गडावरून फत्ते मुबारकीच्या तोफा वाजू द्या. आजच्या आमच्या आनंदाला सीमा नाहीत. राजांच्या आज्ञेची तामिली करण्यासाठी बाळाजींनी सेवक पाठविले. राजांचे लक्ष जासुदावर स्थिरावले. तुझं नाव? माणकू. माणकोजी, कोंडाजींनी पन्हाळा काबीज केला तेव्हा तू तिथं होतास? असना तर महाराज. कोंडाजींच्या संग मीच होतो. माणकू, आम्हाला आमच्या कोंडाजी फर्जंदचा पराक्रम ऐकू दे. माणकू सांगू लागला, राजपूरला सारा बेट ठरला. पंतांना मागणं यायला सांगून कोंडाजीच्या बरोबर आम्ही पुढं गेलो. कोंडाजींची माणसं आधीच गडावर फिरून आली होती. शिबंदीचे लोक फितवले होते. ठरलेल्या दिवशी पंतबी आम्हाला येऊन मिळाले. नंतर कोंडाजींनी गड पारखून घेतला. नाईकांनी लई मोठा बेत आखला होता. पंतासनी सगळ्यांसह गडाबाहेर ठेवलं होतं. मावळतीकडनं 60 जणांनी गड गाठायचं ठरलं होतं. अवघे 60? व्हई, जागा हेरून घेतलेली होती. सांगा पुढं. राजे उत्सुकतेने विचारते झाले. आणि काय? रात जवा चढली तवा गडाचा तळ गाठला. आमच्यात शिडीवाले, मेखवाले, वाघ नखवाले, शिंगवाले बी होते. गणामामा, मोत्याजी मामा संग होते. नाव बदलून भवानीचं नाव घेतलं आणि कोंडाजी कड्याला भिडले. एकमेकांना हात देत कडा पार केला आणि गड गाठला. दोऱ्या सोडून बाकीच्यासनी वर घेतलं. आधी रात उलटून गेली होती. डोळ्यात बोट घातलं तरी दिसत नव्हतं. एक मशालजी गस्त घालीत आला. आवाज करायच्या अगोदर त्याला बाणानं टिपला. वाट मोकळी झाली. ठरल्या परमानं आमची माणसं तलवारी काढून गडावर पांगली आणि कोंडाजीनं इशारत दिली. आमचे शिंगवाले शिंग फुंकू लागले. चारी बाजूंनी एकच आवाज उठला. सारा गड जागा झाला. एकच धावपळ उडाली. कुठून आवाज येतो, कोण शिंग फुंकतो असा आरोडा उठला.
भूत असतील असं भ्या वाटून कोण पुढं बी येईना. त्यातच खुणेची शीळ घुमली. हर हर महादेवचा बुक्का उधळला. कापाकापी सुरू झाली. रानात दडून बसलेले पंत शिबंदी सगट पुढे आले. तवर आमच्या लोकांनी दरवाजा गाठला होता. गडाचा किल्लेदार जागा होऊन घराबाहेर आला तवर कोंडाजीनं त्याला गाठला. 2 हातात किल्लेदाराचं डोकं उडालं. त्याच येळला पुढच्या दरवाजानं पंत आत शिरले. किल्लेदार पडला तशी लढाई सोपली. मागोजी पंडित म्हणून एक नाईक होता, त्यो पळून गेला. शाबास कोंडाजी, राजे उद्गारले. जीव उवाळून टाकावीत अशी ही माणसं. खुद्द आम्ही हजर असताना ज्या गडावर आम्हाला पराभव पाहावा लागला तोच आदिलशाही मातब्बर गड अवघ्या 60 भूतांनी घेतला. त्याचवेळी तोफेचा आवाज उठला. राजे आसनावरून उठले. बाळाजी, उद्या अभिषेक आटोपून आम्ही गडाखाली उतरू. मासाहेबांना भेटून आम्ही पन्हाळ्यावर जाणार. कोंडाजी अनाजींना भेटल्याखेरीज आम्हाला चैन पडणार नाही. प्रतापराव जी, तुम्ही उद्या आमच्यासह चला. आपली फौज पन्हाळा भागात गोळा करा. आदिलशाही आता जागा होईल त्या तयारीनं आपल्याला जायला हवं. जी, प्रतापरावांनी मुजरा केला. राजे समाधानाने महालाकडे पावले टाकू लागले. अधुना सप्तम भागस्य चतुर्दशी कथाईशा. राजे झोपण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी मनोहरी आत आली. राजांनी विचारले, मनोहरी, काय आहे? बाळ महाराज आले आहेत. यावेळी का आले? राजे चिंताचूर होऊन उठले. महालाच्या दरवाजापाशी ते गेले. तोच समोरून येणारे संभाजीराजे त्यांच्या नजरेत आले. संभाजीराजांनी जवळ येऊन राजांचे पाय शिवले. बाळराजे, रात्रीचे आलात? मासाहेबांची तबियत? आबासाहेब, मासाहेब क्षेम आहेत. गडावरून तोफांचे आवाज आले. मासाहेब म्हणाल्या, नवी बातमी गडावर आली वाटतं. मासाहेबांना चैन पडेना. त्यांनी पाठवलं म्हणून आलो. सारे ऐकत होते. त्या शब्दांनी राजांचे मन भारावले. राजे म्हणाले, बाळराजे, एवढे मोठे होऊनही आम्ही आईचं मन जाणलं नाही. उद्या आम्ही गडाखाली उतरणार होतो. मासाहेबांना भेटूनच पुढं जाणार होतो. पण आईच्या प्रेमळ मनाला तेवढा विलंब कसा रुचणार? बाळराजे, गडाखाली आमच्या आज्ञेनं जासूद पाठवा. पन्हाळा फत्ते झाल्याची बातमी मासाहेबांना कळवा. आमच्याकडून दिरंगाई झाल्याबद्दल आमच्या वतीनं क्षमा मागा. संभाजीराजे वळले. राजांनी हाक मारली. बाळराजे. संभाजीराजे वळले. प्रेमभराने पुढे झाले. राजे, आम्ही आज कुशावर्त पाहिला. तुम्ही लावलेली कमळं आम्ही पाहिली. फार आनंद वाटला. उद्या सकाळी जगदीश्वरावर अभिषेक आहे. योग्य वेळी तुम्ही गडावर आलात. सांगितलेलं नीट पार पाडा आणि विश्रांती घ्या. संभाजीराजे निघून गेले. राजे आपल्या महाली जाऊन झोपले. बऱ्याच दिवसांनी राजांना शांत निद्रा प्रसन्न झाली. राजे पहाटे प्रतापरावांच्यासह गड फिरत होते. पहाटेचे धुके गडावर उतरले होते. भवानी टोकावरून राजे जगदीश्वरावर आले. देवदर्शन करून राजे टकमक शेजारी पाय उतार झाले. राजे आणि प्रतापराव टकमककडे चालत होते. सूर्योदय व्हायची वेळ जवळ आली होती. धुके विरळ होत होते. टकमकवर उभे राहून राजे खालची दरी निहाळीत होते. प्रतापराव, पन्हाळा फत्ते झाला. केवढं समाधान वाटलं. एक तपानंतर पन्हाळा पुन्हा स्वराज्यात सामील झाला. माणसाचं मन तरी किती अहंकारी असतं. आम्ही सोसलेला पराभव आजवर सलत होता, खुपत होता. ते शल्य निघताच केवढं हलकं वाटलं. पण आता आदिलशाही खवळून उठेल तेच आम्हाला हवं. कुतुबशाही आमच्याशी मैत्री राखू इच्छिते. भीती आहे फक्त आदिलशाहीची. तिला आमची सत्ता जाणवली की दक्षिणेत आपल्याला शत्रू राहणार नाही. उत्तरेचा आपला मार्ग मोकळा होईल. सूर्योदय झाला. राजांनी उगवत्या सूर्याला वंदन केले. बालसूर्याच्या सोनेरी किरणात राजगडच्या भोवती उभ्या टाकलेल्या पर्वतांची शिखरे उजळून निघाली. कोकण दिव्याच्या दरीतून वाहणाऱ्या नदीच्या पात्राचे रुपेरी पट्टे दिसू लागले. धोक्याची वले डोंगराच्या पायथ्याला बिलगली. सृष्टीचे ते जागे होणारे रूप राजे पाहत असता घोड्याच्या टापांचा आवाज त्यांच्या कानांवर आला. राजांनी वळून पाहिले. संभाजीराजे बेगुमानपणे घोड्यावरून टकमक टोकावर येत होते. नजीक येऊन संभाजीराजे पायउतार झाले. शंभूबाळ, टकमक टोक गडाची अवघड जागा. दुतर्फाकडे तुटलेले आम्ही सोडलेली घोडी पाहूनही इथवर घोड्यावरून का आलात? कुठं जनावराचा पाय घसरला तर एवढ्या तातडीनं बरे आलात? संभाजीराजे हसले, म्हणाले, आबासाहेब, आईसाहेब आपली वाट पाहत आहेत. सांगायचं विसरूनच गेलो. चला जाऊ आपण. राजांच्या महालासमोर सर्व राण्या राजांची वाट पाहत उभ्या होत्या. पुतळाबाई पुढे झाल्या. राजे म्हणाले, तुम्ही कुशावर्तावर गेला नाहीत? सकाळीच महादेव कुशावर्तावर गेला. सर्व तयारी झाल्याचं त्यांनी आम्हाला कळवलं. आपण याल असं वाटलं.
आम्ही सांगायचं विसरलो, आम्ही येत नाही. आम्ही आलो तर तुमच्या नौकाविहारात संकोच निर्माण होईल. शिवाय बाळराजे तुमच्याबरोबर आहेतच. राजांची नजर सर्वांवरून फिरली आणि त्यांनी विचारले, थोरल्या राणीसाहेब? त्या येत नाही म्हणाल्या. ठीक, तुम्ही जा, अभिषेकाला उशीर नको. अभिषेक करून 2 प्रहरी उन्हे कल्ल्यावर राजे संभाजीसह गडाखाली उतरले. पाचाडच्या वाड्यात जिजाबाई राजांची वाट पाहत होत्या. राजे जिजाबाईंच्या समोर गेले, पाय शिवून म्हणाले, मासाहेब, आम्ही शर्मिंदे आहो. वास्तविक पाहता कालच आम्ही गड उतरणार होतो, पण दिरंगाई झाली. असल्या लहान सहान गोष्टी कसल्या मनाला लावून घेता? आमचं वय झालं, गौऱ्या पुढं गेल्या. या वयात देवधर्मात मन गुंतवून गप बसावं की नाही, तिथंही मन लागत नाही. गडावर जरा खुट्ट झालं तरी मन गडावर धावतं. राजे जिजाबाईंच्याकडे पाहत होते. डोक्यावर घेतलेल्या पदरातून डोकावणारे पांढरे केस, चेहऱ्यावर उमटू लागलेल्या सुरकुत्या, कंप पावणारी मान, सदैव पाणावलेले डोळे. राजांनी जिजाबाईंचा हात धरला. त्यांना बैठकीवर बसवीत ते म्हणाले, मग मासाहेब, आपण गडावर का येत नाही? शिवबा, आता 70 ओलांडली, अजूनही संसारातच रमू म्हणतोस? आता घरात पोरी आल्या, त्यांना सारं पाहू दे, करू दे. मी का जन्माला पुरणार? पिकलं पान आज न उद्या गळून पडायचंच. मासाहेब, राहिलं, पण सत्याकडे डोळे झाक करून चालत नाही राजे. संभाजी महालात आले. जिजाबाईंना बिलगून बसले. त्यांच्या पाठीवरून हात फिरवीत जिजाबाईंनी विचारले, बाळराजे कुठं होता? पागेकडे गेलो होतो राजे. बाळराजांना पागा, शिकार आणि औषध. राजे म्हणाले. औषध कसलं? जिजाबाईंनी विचारले. तुम्हाला माहीत नाही वाटतं? संभाजीकडे पाहत राजे म्हणाले, शंभूराजे शिकार हौसेसाठी करीत नाहीत, आपल्या औषधासाठी म्हणून करतात. परवा त्यांनी डुक्कर मारला, तो आपल्याला चरबी हवी म्हणून. राजे जिजाबाई संभाजीला जवळ घेत म्हणाल्या, तुमच्या नशिबात बालपण नव्हतं. याच्या वयाचे असतानाच रोहिडेश्वराची शपथ तुमच्या गळ्यात पडली. निदान यांना तरी बालपण भोगू द्या. आम्ही कुठं नको म्हणतो? भारी प्रेमळ पोर आहे. जरा जरी बरं नसलं तरी जवळून हलत नाही. पूजेपासून झोपेपर्यंत साऱ्यावर याचं लक्ष असतं. गडावर तोफा वाजल्या राहावे ना, तर हा जायला तयार झाला. याला गडावर पाठवलं आणि मग मलाच काळजी वाटू लागली. असल्या कामात तरबेज आहेत ते. आजचीच गोष्ट घ्या ना, आम्ही टकमकवर उभे होतो. घोडी दारू कोठाराजवळ सोडून आम्ही पायी टकमकवर गेलो होतो आणि हे आमचे युवराज सरळ घोडा उधळीत त्या चिंचोळ्या टोकावर आले. संभाजीराजांच्या चेहऱ्यावर हसू होते. कृत्रिम रागाने जिजाबाई त्यांना चापटी मारीत म्हणाल्या, होय रे? राजे हसले. पुरे मासाहेब, फार मोठी शिक्षा झाली. जिजाबाई हसता हसता एकदम थांबल्या. राजे, आता तुम्हाला पोराची काळजी काय असते ते समजू लागलं? राजे, पण त्यातही मोठं सुख असतं. आपण वाढविलेलं जपलेलं रोपटं मोठं झालेलं पाहण्यात फार मोठं समाधान असतं. ते समाधान मी भोगते आहे. तुम्हालाही ते पाहण्याचं भाग्य मिळेल, तेव्हा मी काय म्हणते ते कळेल. जिजाबाईंनी एकदम विषय बदलला. त्यांनी विचारले, तुम्ही आता पन्हाळ्याला जाणार म्हणे? जी मासाहेब, आता आदिलशाहीची कळ काढली खरी. त्यांचं लक्ष वळायच्या आत गड मजबूत करून घ्यायला हवा. सरळ पन्हाळ्यालाच जाणार? नाही मासाहेब, वाटेत पोलादपूर आहे. कवींद्र परमानंद तिथंच आहेत. त्यांचं दर्शन घेऊन प्रतापगडला 1 दिवस राहू. देवीची पूजा करूनच आम्ही पुढं जावं म्हणतो. तसंच करा. संकटाच्या वेळी देवाला हाक मारण्यापेक्षा जेव्हा असे सुलक्षणी योग येतात तेव्हा त्याला आठवावं. त्यानं तो प्रसन्न होतो. आम्ही लवकरच येऊ. प्रतापराव आमच्याबरोबर आहेत. चिंता नसावी. तब्येतीला जपून राहावं. आमची काळजी कसली? हे बाळराजे आमच्यावर डोळ्यात तेल घालून आहेत. तेवढं केलं तरी आम्ही बाळराजांच्यावर खुश आहोत. चला बाळराजे, तुमचा मोती आम्हाला पाहायचा आहे. जिजाबाईंच्या अनुज्ञेने राजे शंभूराजांच्यासह पागेकडे गेले. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे राजांनी आपल्या दलासह पन्हाळ्याकडे कूच केले. अधुना सप्तम भागस्य पंचदशी कथाईशा. पाचाड, महाड, पोलादपूर, प्रतापगड या ठिकाणी मुक्काम करीत देवदर्शन करीत राजे पन्हाळ्यानजीक आले. राजे येत आहेत हे कळताच पन्हाळ्यावर एकच चैतन्य पसरले. घराघरांवर राजांच्या स्वागतासाठी गुढ्या तोरणे चढली. गडावर बातमी आली. राजे गडाच्या पायथ्यापर्यंत आले. अनाजींनी कोंडोजींना आपल्या अश्वपथकासह राजांच्या स्वागताला पाठवले. अनाजी गडाच्या दरवाजापाशी उभे राहिले. राजांचे अश्वदळ गड चढत होते. अग्रभागी राजे सुलक्षणी काळ्या घोड्यावर स्वार झाले होते. शेजारी जरत्या घोड्यावर स्वार झालेले सेनापती दौडत होते. टापांचा आवाज आसमंतात उठत होता.
अचानक राजांनी कायदा ओढला. प्रतापरावांनी इशारत दिली. साऱ्या दळाचा वेग मंदावला. राजे ऐकत होते. घोड्यांच्या टापांचा आवाज कानांवर येत होता. समोरच्या वळणावर राजांची नजर खेळली. क्षणात कोंडाजी नजरेत आले. महाराज आनंदाने प्रतापरावांना म्हणाले, प्रतापराव, पाहिलं? तो पहा, गड घेऊन सिंह येतो आहे. राजे पायउतार झाले. कोंडाजी फर्जंद देखील थोड्या अंतरावर येऊन पायउतार झाला. मोठ्या अदबीने कोंडाजी येत होता. डोक्यावर भगवे पागोटे होते. रुंद छातीवर अंगरखा तणावला होता. गुडघ्याच्या खाली चोळणा बळकट पिंढरीवर सुरकुतला होता. पायातल्या वाहणा करकरत होत्या. डाव्या हाताच्या मुठीने तलवार सावरीत संकोचलेला कोंडाजी राजांच्याकडे येत होता. अभिमान आणि संकोच यांचा सुंदर मिलाफ त्याच्या चेहऱ्यावर झाला होता. 4 पावले पुढे येऊन कोंडाजीने पायीच्या वाहणा काढल्या. अनवाणी पायांनी तो राजांच्या जवळ येत असता राजे धावले. दुसऱ्या क्षणी कोंडाजी राजांच्या मिठीत बद्ध झाला. राजे काही न बोलता कोंडाजीची पाठ थोपटीत होते. कोंडाजीला स्वर्ग हाती आल्याचा अनुभव येत होता. मिठी सुटली. राजांनी विचारले, आणि आमचे अनाजी कुठं आहेत? गडाच्या दाराशी आपली वाट पाहत आहेत. मग लवकर जायला हवं. पंतांना तिष्ठत ठेवणं बरं होणार नाही. चला. राजे स्वार झाले. कोंडाजीच्या पथकाला बगल देऊन राजे पुढे झाले. राजांच्या दोन्ही बाजूंना कोंडाजी, प्रतापराव दौडत होते. दरवाजा नजीक आला. दरवाजावर भगवे निशाण फडफडत होते. राजांचा उजवा हात छातीकडे गेला. राजे दरवाजाजवळ पोहोचले. दरवाजाशी अनाजी उभे होते. राजांचे मावळे राजांचे स्वागत करायला दाटीवाटीने दरवाजाच्या दोन्ही बाजूंना उभे होते. नगारा खाण्याची नौबत चढली. शिंगाची ललकार आकाशाला भिडली. अनाजींनी पुढे होऊन राजांच्यावर सुवर्ण फुलांची उधळण केली. त्या प्रेमभावनेने राजांचे नेत्र पाणावले. राजांनी अनाजींच्या खांद्यावर हात ठेवला. अनाजी म्हणाले, महाराज चलावं. राजांनी महाद्वाराकडे नजर टाकली. ते अनाजी कोंडाजींना म्हणाले, तुम्ही पुढं व्हा. तुम्ही जिंकलेला गड, त्यात प्रवेश करण्याचा प्रथम मान तुमचा. सुभेदार कोंडाजी, पुढं व्हा. अनाजी कोंडाजींची पावले अडखळली. राजे स्मितवदनाने म्हणाले, अनाजी कोंडाजी, जेव्हा आपण यश मिळवतो तेव्हा संकोचू नये. ते व्यक्त करण्यात लाजू नये. चला पुढं. आम्ही आहोच मागे. अनाजी कोंडाजींसह राजांनी गडप्रवेश केला. पुन्हा नौबत झडली. तुतार्यांचे आवाज उठले. राजांचे गडावरचे आगमन गडावरच्या तोफेने जाहीर केले. राजे सर्वांसह सज्जा कोठीवर गेले. कोंडाजीने इशारत करताच राजांच्या समोर धनाच्या राशी ओतल्या गेल्या. अनाजी म्हणाले, गड अलगद हाती आला. गंगा जमुना अंबरखाने भरले आहेत. दारुगोळा तोफखाना अलगद हाती आला. त्यात आम्हाला अचंबा वाटत नाही. अपरात्री गडावर जर 60 भूतं गोळा झाली तर काय होणार नाही. चुपचाप गड काबीज केलेले आम्ही अनेक पाहिले, पण अवघ्या 60 जणांनी गड गाठून शिंग वाजवून जाग आणून घेतलेला गड हाच. तुमचं धाडस अफाट. तुमच्या युक्तीला तोड नाही. समोरच्या धनाच्या राशीकडे बोट दाखवीत राजांनी आज्ञा दिली, या धनापेक्षा आम्हाला आमची 60 भूतं दाखवा. ते धन पाहायला आम्ही आतुर आहो. राजांनी सर्वांना भरपूर धन देऊन सर्वांचा गौरव केला. कैद झालेल्यांना अभय दिले. गडाच्या पहाऱ्यांची जातीने तपासणी केली. आता राजांना पन्हाळा हातचा जाऊ द्यायचा नव्हता. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात् शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.